पोळी बनवण्यासाठी आधी आपण याला पीठ मळून घेऊया। तर इथे मी ना गव्हाचं पीठ घेते, 2 कप आपण गव्हाचं पीठ घेतोय। पीठामध्ये आपण ना 1/2 चमचा मीठ घालणार आहोत, म्हणजे हे तुम्ही थोडंसं अंदाजे घाला तुमच्या। त्याच्यानंतर थोडीशी हळद रंग येण्यासाठी आपण वापरणार आहोत आणि हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हळदीने छान रंग येतो म्हणून मी वापरते, तुम्हाला नसेल वापरायचा तर चालेल, नाही टाकलं तरी। मीठ आणि हळद ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हे आपण मळून घेऊया छान। पीठ मळून घेतलंय मी। आता ह्याच्यामध्ये थोडं तेल घालून ह्याला ना चांगलं परत मळून घ्यायचं। 5-1 मिनिटं आपल्याला ह्याला छान असं तेलामध्ये मळून घ्यायचं। हे बघा छान मी तेलामध्ये ह्याला मळून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण ह्याला झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण पुरण बनवूया। पुरणासाठी ना मी इथे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे आज आपण इन्स्टंट पोळी बनवणार आहोत म्हणून इथे मी 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय। तर इथे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालते आणि पुरण आपण बनवूपर्यंत गॅस आपल्याला स्लो ते मीडियममध्येच ठेवायचा, एकदम फास्ट नाही करायचा। तर ह्या तुपामध्ये आधी आपल्याला ना बेसन भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप बेसन घालते, छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी ब्राऊन होईपर्यंत, पण एकदम पण ब्राऊन करू नका नाही तर ते तुम्हाला कडू लागेल। तर छान असं हे भाजून घेऊया आपण तुपामध्ये। हे बघा हलकंसं ब्राऊन झालेलं आहे हे बेसन। आता यामध्ये आपण आहे ना गूळ घालूया। तर इथे मी अर्धा कप गूळ घातली आहे, तो तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। आणि हा गूळ मस्तपैकी या बेसनमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी 1-2 मिनिटं आधी आपण ह्याला मिक्स करूया, मग थोडंसं पाणी घालून आपण ह्याला मिक्स करू। त्याच्यात मी थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करूया, म्हणजे गूळ वितळायला मदत होईल। असंच थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया। तर हे बघा इथे मी ना 4 चमचे पाणी वापरलं होतं। हे बघा छान असं पुरण आपलं तयार झालं आहे। ते मी थोडीशी वेलची पावडर घालते, तुमच्याकडे सुंठ पावडर असेल ती घातली तरी चालेल। छान असं मिक्स करून घेऊया। बघा किती मस्त असा एकजीव गोळा झालेला आहे याचा। त्याला 2 मिनिटं आपण असं झाकून शिजू देऊया। 2 मिनिटं झाली आहे। इथे मी एका प्लेटमध्ये हे पुरण काढून घेतलंय, ह्याला थंड होऊ दे, मग आपण पोळ्या करायला घेऊ। तर आता आपण पोळ्या करायला घेऊ। इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरण्यासाठी अशी वाटी बनवायची आहे। आणि अशी वाटी बनवून घेतली मी, त्यात आपण हा पुरणाचा गोळा घालूया आणि हे असं बंद करूया। आणि हे जे वरचं टोक आहे ते काढून टाकायचं आणि ह्याला पीठ लावून अलगद हाताने आपण लाटून घ्यायचं। अगदी अलगद हाताने लाटायचं। तुम्हाला केवढी लहान मोठी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता।
हे बघा आपली पोळी लाटून झाली आहे. तवा तापायला ठेवला. त्याच्यात थोडंसं तेल घालूया. तवा तापलाय आपला आणि आपली पोळी टाकूया. बघा किती छान कलर आलाय हळद घातल्यामुळे. दोन्ही बाजूने छान अगदी आपण आता भाजून घेऊया हिला. हलकी हलकी फुगते आपली पोळी. तुम्ही तेल लावून भाजू शकता किंवा तूप लावून भाजू शकता, जसं तुम्हाला आवडेल. बघा किती छान फुगली आहे, अजिबात फुटली पण नाहीये ती. दोन्ही बाजूने छान तेल लावून आपण भाजून घेऊया. बघा किती छान फुगली आहे. चांगली कडेने भाजून घ्यायची. कडा कच्च्या राहता कामा नये. हे बघा किती छान अशी भाजली गेली आपली पोळी. दुसरी पण पोळी मी लाटून घेतली त्याच पद्धतीने. आता ही पण आपण शेकून घेऊया. बघा यामध्ये तुम्हाला दिसत असलं आपलं पुरण सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळ्या छान अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.